मनोर हद्दीतील दुर्वेस गावातील नरेश पाटील यांची गणपती स्थापनेची परंपरा यंदा 23व्या वर्षीही उत्साहात पार पडली। 23 वर्षापूर्वी आपल्या मित्राच्या घरी गणपती उत्सवात सहभागी होताना त्यांनी मुलगा व्हावा असा नवस घेतला होता। त्यानंतर त्यांच्या घरी मुलगा जन्माला आला आणि त्यांनी घेतलेला नवस पूर्ण करण्यासाठी दरवर्षी 2.5 दिवसांच्या बाप्पाची स्थापना करण्याचा त्यांनी संकल्प केला। दुर्वेस या गावात मी आलेली आहे आणि तुम्ही गणपती बाप्पांची स्थापना करण्याची परंपरा कशी सुरू केली आणि कधीपासून सुरू केली? माझं नाव नरेश कमलाकर पाटील। मी 2002 साली गणपती बाप्पाला माझ्या घरी आगमन झाले। कारण हे गणपती बसवण्याचं कारण म्हणजे मला 3 मुली असताना मुलगा नाही, म्हणून मी गणपती बाप्पाकडे नवस घेतला त्या जगदीश पाटलांच्या गणपती जवळ। तेव्हा आम्ही दोघे जण असताना नवस घेतला। त्या वर्षापासून गणपती बाप्पाचं माझ्याकडे 2000 साली माझा मोठा मुलगा जन्माला आला। 2000 सालापासून 2002 सालापासून मी गणपती बाप्पाला बसलो। आज किती वर्ष पूर्ण होत आहेत? आज माझ्या गणपतीला 23 वर्ष पूर्ण होते। अच्छा, मग तुम्ही सातत्याने हे गणपती बाप्पांची स्थापना करतायत, कसे अनुभव आहे आणि कशी श्रद्धा आहे? मला असा अनुभव का मी 5 वर्षासाठी नवस घेतलेला गणपतीचं, गणपती बसवणार असं। 5 वर्ष पूर्ण झाली। पूर्ण झाल्यानंतर मी बोललो आता जी आमच्या ह्याच्याप्रमाणे उत्तर पूजा असते ती पूजा केली आणि बोललो आता माझं 5 वर्ष पूर्ण झाली, घेतलेला नवस पूर्ण झाला। परंतु मी त्याच्यामध्ये आजारी पडलो। मग मी थोडा इकडे तिकडे विचारताना मला असं वाटलं का तुम्ही आमच्या भटजींना विचारल्यानंतर महाराज बोलले तुम्ही गणपती तुम्ही तिथपर्यंत बस, म्हणून हे माझा अनुभव। कारण मी 5 वर्षानंतर बंद केला पण ते मला नाही हे सूट झालं, म्हणून आता जिथपर्यंत आपली आहे तिथपर्यंत बसवणं म्हणजे अविरत तुम्ही आता गणपती बाप्पांची स्थापना करणार। मला एक सांगा, तुम्ही आता एक मिनिट, आता गणेशोत्सव जे साजरा करतात तुम्ही तरुण पिढीसाठी काय संदेश द्याल? कसं म्हणजे गणपती बाप्पांची पारंपरिक भक्ती त्याबद्दल तुमचं काय म्हण आहे, काय मत आहे, काय बोलणार? नवीन पिढीला असा संदेश देणार की कारण जे आपल्या जुनी प्रथा आहे ती नवीन पिढीने चालवावी। आज डीजे बँजो हे लावून आज कोकणामध्ये तुम्ही बघताय बघा सर्व डोकीवरती गणपती घेऊन भजन करीत आपल्या काही जुन्या पद्धतीच्या रीतिरिवाज आहेत ते जपावं, ते जपावे अशी आपली नवीन पिढीला आपला संदेश आहे। अच्छा, म्हणजे तुमच्या 2.5 दिवसाचे बाप्पा असतात, घरामध्ये कसं वातावरण असतं? एकदम आनंदी चांगला असते। 2.5 दिवस बाप्पा असतात, अगदी सर्व एकत्र भक्तिमय वातावरण। ओके, ठीक आहे, धन्यवाद। तुम्ही काय सांगणार आहे? बाप्पा आले आणि आता चालले आणि कशी श्रद्धा आहे तुमची, कसे अनुभव आहे? चांगलं आमच्याकडे म्हणजे गणपती आले तर आपल्याला खूपच आनंद होतो आणि 2.5 दिवस आम्ही भरपूर सेवा करतो आणि भरपूर पाहुणे वगैरे सगळ्यांना आमंत्रण करतो आणि भरपूर येतात आणि खूपच आनंद होतो। मग आता बाप्पा चालले, मग तुमचं रडू आवरत नाहीये? आनंद त्यांच्या डोळ्यातून अश्रू दिसतं, आनंद अश्रू। आपल्या जोडीला आता नवसाचा पावलेला मुलगा आहे, काय नाव तुझं बाबू? अभिजित नरेश पाटील। अच्छा, काय सांगणार, पप्पाने नवस घेतलं आणि तू झाला, तुझी कशी श्रद्धा आहे आणि आता तू गणेशोत्सव कशा पद्धतीने बघतोय, कोणत्या नजरेने पाहतोय, कसा हा सण कसा आहे? असं आमच्या घरामध्ये खरं तर माझ्या जन्मापासून गणपतीची स्थापना होते आणि अतिशय भक्तिमय वातावरण असते। पारंपरिक पद्धतीने आपण गणपती उत्सव साजरा करतो। बरोबर। आणि डीजे वगैरे न लावता आपण सांगड या पद्धतीने आपले गणपती विसर्जन करतो। अच्छा, कारण आपणच आपल्या परंपरा आणि संस्कृतीचे बिलकुल बरोबर संस्कृतीचे जपन केले पाहिजे आणि त्याच पद्धतीने आपण करतो। एक तुकाराम महाराजांचा अभंग घेतो की वैष्णव संगती सुख वाटे जीवा अनेक देवा मी काही नेणे, गाई नाचे उडे आपुल्या छंदे मनाचा आनंद आवडीने। अगदी आपण याच पद्धतीने आपला विसर्जन आपण करतोय, कारण गणपती विसर्जन हा देखील एक पवित्र सणच आहे आपल्या। बिलकुल बरोबर। आणि त्याच वातावरणामध्ये आपण भक्तिमय वातावरणामध्ये हा उत्सव साजरा करतो।
नरेश पाटील यांनी तुमच्याकडे नवस घेतला आणि तेव्हापासून त्यांनी गणपती स्थापना करण्याची सुरुवात केली. काय बोलाल, तुमचं कसं श्रद्धा आहे, कशी भावना आहे आणि तुमचा अनुभव कसा आहे? आता माझं नाव जगदीश विष्णू पाटील. आता बघायला गेलं तर माझ्याकडे जवळजवळ 50 वर्ष झालेली गणपतीला. आणि पहिल्यांदा आमच्याकडे 5 वर्ष सार्वजनिक गणपती बसवायचे. नंतर पुन्हा असं वाटलं का वातावरण चांगलं आहे, मग याच्यासाठी मी असं म्हणत ठरलं का आपण जोपर्यंत आपल्याला बसवता येईल तोपर्यंत गणपती ठेवायचा. मी 1.5 दिवस बसवायचो, नंतर 5 दिवस, 7 दिवस, नंतर पुन्हा 1.5 दिवस, 2.5 दिवसावरती आले आता. आणि गणपतीचा अनुभव असा का माझ्याकडे 1.5 दिवसाचे असतात. तुम्ही पण अविरत सेवा करणार आहे गणपती बाप्पांची, म्हणजे खरोखरच नवसाला पावणारा असा बाप्पा आहे. नवसाला पावणारा बाप्पा आहे. आता माझ्या मित्रांना पण सांगितलं, भावाला सांगितलं, भावाला सांगितलं, अजून गावामध्ये 2-3 लोकांना सांगितलं, ज्यांना 3-3 मुली होत्या, 4-4 मुली होत्या, त्यांना सांगितलं बाबा आपल्या बाप्पाचा तुम्ही नवस घ्या, तुम्हाला सुद्धा मुलगा होईल. मग नरेश पाटीलने आपल्याकडे नवस घेतला, त्यांना अनुभव आला. नंतर लगेच आम्ही दुसऱ्या मित्राला सांगितलं 2-3 वर्षानंतर, रवींद्र सांबरे म्हणून. त्यांना सुद्धा अनुभव आला, त्यांना सुद्धा 2 मुलगे झाले. त्याच्यानंतर कपिल जाधव म्हणून आहे, त्यांना सांगितलं नवस घ्या आपल्याकडे. आता नवस घेतल्यानंतर का लगेच मुलं होत नाही, थोडं सेवा पण करावी लागते, मनापासून भक्ती करावी लागते. त्यांना सुद्धा आता एक वर्ष झाला मुलगा झालेला आहे. त्यांना सुद्धा मी सांगितलेलं आहे का बाबा तू सुद्धा गणपती बसव. आताच सांगितलं, पुढच्या वर्षापासून ते बसवणार. म्हणजे 5 वर्ष आपण कंटिन्यू बसवायला सांगत नाही, पण कमीत कमी तुम्ही 5 वर्ष तरी देवाची सेवा करा आणि चांगला अनुभव आहे. तेव्हापासून नरेश पाटील व त्यांच्या पत्नीने आजपर्यंत अविरतपणे बाप्पाची सेवा करत भक्तिभावाने स्थापना सुरू ठेवली आहे. यंदाही 2.5 दिवसांचे बाप्पा त्यांच्या घरी विराजमान झाले होते आणि 29 ऑगस्ट रोजी म्हणजेच काल शुक्रवारी संध्याकाळी भावपूर्ण वातावरणात त्यांच्या बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. यावेळी पारंपरिक वाद्याच्या सुरावंटींनी वातावरण रंगतदार बनवले होते. पारंपरिक पद्धतीने साजरा झालेल्या या गणेश उत्सवात श्रद्धा आणि भक्तिभावाचा संगम दिसून आला. एकंदरीत नरेश पाटील व त्यांच्या मित्राची बाप्पाप्रती अपार श्रद्धा असल्याचं यावेळी जाणवलं.